नमस्कार मंडळी. बिग क्लायमॅक्स स्टुडिओच्या समृद्ध हो या सेगमेंटमध्ये मी अनिरुद्ध कुलकर्णी तुमचं खूप खूप पुन्हा एकदा स्वागत करतो. मागच्या वेळेस गुढीपाडवा याविषयी, या सणाविषयी आपण खूप एक महत्त्वाची माहिती जाणून घेतली होती प्रणव गोखले सरांकडून. तर आज अक्षय तृतीया या दिनानिमित्त आपण त्यांच्याचकडून या दिवसाचं महत्त्व, आपला या धर्माशी संदर्भ कसा आहे आणि एकूणच अक्षय तृतीया सणाबद्दल आपण सरांकडून जाणून घेणार आहे. तर पहिला प्रश्न अगदी नावावरूनच मला तुम्हाला विचारावंसं वाटतं सर. अक्षय आणि अक्षय्य किंवा अक्षय तृतीया या नावावरूनच तुम्हाला काय सांगावंसं वाटतं? सर्वप्रथम सगळ्या श्रोतृवृंदाला, आपल्या प्रेक्षकवृंदांना नमस्कार. आणि ही जी अक्षय्य तृतीया येऊ घातलेली आहे तिच्यासाठी सर्वांना मनःपूर्वक अनेक अनेक शुभेच्छा. समृद्ध होऊया या सेगमेंटमध्ये आपण करतो आहे, त्यामुळे अक्षय्य तृतीयेच्या प्रसादाने, त्या निमित्ताने सगळा समाज आपला समृद्ध होवो अशी प्रार्थना करतो आणि या आपल्या विचारसत्राला प्रारंभ करतो. अक्षय्य का अक्षय असा मुळात प्रश्न आहे. भाषिक व्याकरणासंबंधी थोडी पार्श्वभूमी लक्षात घ्यावी लागेल. संस्कृतमध्ये क्षय असा धातू आहे. क्षीण होणे, खंगणे किंवा नष्ट होणे अशा अर्थी तो वापरला जातो. आता त्या धातूची दोन वेगवेगळ्या प्रत्ययातून सिद्ध झालेली रूपं म्हणजे क्षय आणि क्षय्य. अच्छा. क्षय दोन्हींचे अर्थ एकच आहेत. अगदी जर स्पष्ट सांगायचं झालं तर क्षय्य हे कर्मणी विध्यर्थ धातू साधित विशेषण, ज्याचा शॉर्ट फॉर्म कविधावी असा होतो. बरं. क्षय धातूचं कविधावी म्हणजे क्षय्य. आता त्या क्षय आणि क्षय्य दोन्ही समान अर्थी असणाऱ्या शब्दांना जेव्हा नय लागतो म्हणजे आकार लागतो, ओके, अभाव किंवा विरुद्ध भाव हे दाखवण्यासाठी तो अ हा आधी जोडला गेला आणि मग सिद्ध झाला शब्द अक्षय किंवा अक्षय्य. दोन्हीचा अर्थ समानच आहे. त्यामुळे काही वेळेला काय होतं, थोडा व्याकरणाचा भाषिक अभिनिवेश असणारी मंडळी बरोबर. हे अक्षय नाही अक्षय्य हो. वगैरे वगैरे प्रश्न उपस्थित करतात, पण ते अज्ञानातून आलेलं आहे किंवा अभिनिवेशातून आलेलं आहे. अच्छा, म्हणजे अक्षय म्हणलं तरी चालणार आहे आणि अक्षय्य म्हटलं तरीही चालणार आहे. ओके. आशय अर्थ दोन्हीचा एकच आहे. अच्छा. तर प्रेक्षक हो, अक्षय म्हणलं तरी काही प्रॉब्लेम नाही बरं का. अक्षय्य म्हणलं तरी चालणार आणि अक्षय सुद्धा. तर येस प्लीज सर. तर ही अक्षय तृतीया. आता अक्षय तृतीया हिचं नाव का पडलं त्या संदर्भात आपल्या धर्मशास्त्रीय काही ग्रंथांमध्ये उल्लेख मिळतात. सगळ्यात तसा उल्लेख पुराणांमध्येच मिळतो. बरं. भविष्य पुराण नावाचं एक 18 महापुराणांपैकी एक पुराण आहे. ओके. आणि यामध्ये कृष्ण आणि युधिष्ठिर यांच्या संवादातून वर्षामध्ये वेगवेगळ्या महिन्यामध्ये येणारी ही व्रतं किंवा पर्व जे आहेत त्या संबंधी उपदेश केलेला आहे. हा कृष्णांनी युधिष्ठिराला केलेला उपदेश आहे. बरं. तर कृष्ण युधिष्ठिराला सांगतात, अस्याम तिथौ क्षयमुपैति हुतं न दत्तम. अस्याम म्हणजे या तिथीच्या दिवशी, या तिथीला ओके. जे हुत किंवा दत्त आहे ते कधीही क्षय पावत नाही, संपत नाही, क्षीण होत नाही. ओके. म्हणून या तृतीयेला अक्षय किंवा अक्षय्य तृतीया असं मुनींनी म्हटलेलं आहे. बर. तस्माद अक्षयेती कथिता मुनिभिः असा साधारण तो भविष्य पुराणातला संदर्भ आहे. उद्दिश्य दैवत पितॄन् क्रियते मनुष्यैः तच्चाक्षयं भवति भारत सर्वमेव. इथे भारत हा शब्द युधिष्ठिराला उद्देशून वापरला आहे. बर. भरत कुलोत्पन्ना युधिष्ठिरा, दैवतांसाठी किंवा पितरांसाठी त्यांना उद्देशून जे काही म्हणजे मग पूजा करा, हुत म्हणजे आहुत्या द्या, यज्ञकर्म करा, ओके, किंवा दान करा त्यांच्यासाठी, त्यांच्या प्रित्यर्थ, ते जे काही हवन केलेलं, दान केलेलं, पूजा केलेली असेल तर ते जे सगळं काही आहे ते तच्च अक्षयं भवति सर्वमेव. ते सगळं अक्षय होतं. अक्षय होतं म्हणजे काय की आपण जे काही कर्म करतोय
त्या प्रत्येक कर्माला, त्याच्या फळाला एक एक्सपायरी डेट आहे, बरोबर. एक संपायची डेट ठरलेली आहे. म्हणजे उदाहरणार्थ मी भरपूर पैसा कमावला आणि तो कधी ना कधीतरी संपणार आहे, ते क्षय पावणार आहे, खरं. कारण ते भौतिक आहे, ते लौकिक आहे. हो, बरोबर आहे. आता माणसाला आपल्याकडचं सुख, आपल्याकडची संपत्ती ही अनएंडिंग कशी होईल, अनंत कशी होईल, हो, हो. याचा ध्यास लागलेला असतो. प्रत्येकजण ह्याच खटपटीत असतो की माझ्याकडे आहे ते कायम टिकेल कसं, खरं. जो आनंद आहे, हो. जे काही धन आहे ते माझं कायम राहावं, बरोबर. ही प्रत्येकाचीच इच्छा असते. अगदी जो विरक्त वैरागी झाला तो अपवाद, बरोबर. पण तोही हेच म्हणतो की माझ्याकडचं जे ज्ञान आहे, माझ्याकडचा जो आत्मानुभव आहे, आत्मसाक्षात्कार आहे, तो अक्षय राहावा, कधी ते क्षीण होऊ नये. बरोबर आहे. तर प्रत्येकाला आपल्या आपल्या ठेव्याला अनंत अनंत काळ. करण्याची, अनंत काळ ते टिकावं ही इच्छा लागलेली असते. बरोबर आहे. आणि त्या इच्छेला डायरेक्ट ॲड्रेस हा या अक्षय तृतीयेच्या संकल्पनेत केलेला आहे. वा. म्हणजे काय, या दिवशी जे काही तुम्ही कराल, हो. आता जे काही कराल याच्यामध्ये चांगलं कराल हे अपेक्षित आहे. खरं. चांगलं हे अध्यारूत व्हायला आहे. पाहिजे 100%. कारण तुम्ही जर काही वाईट केलं, तुम्ही जर काही चुकीचं केलं, तर तेही चुकून माकून अक्षय झालं, हो. तर त्याची वाईट फळं ही आयुष्यभर नव्हे, जन्मोजन्मी भोगायला लागतील. आपल्याकडे पुनर्जन्माचा सिद्धांत आहे. बरोबर. तुम्ही जे काही आज करत आहात त्याचे परिणाम पुन्हा, म्हणजे त्या परिणामाचे परिणाम, टू द एव्हरी ॲक्शन इक्वल अपोजिट रिॲक्शन, हे चक्र सतत सुरू राहणार आहे. ओके. त्यामुळे जे करताय ते विचारपूर्वक, विवेकपूर्वक, जाणीवपूर्वक चांगलं करा, बरोबर आहे. भलं करा. मग या दिवशी जे काही चांगलं भलं कराल ते कायमस्वरूपी टिकेल. बर. याच्यावर या तिथीचं नाव अक्षय्य किंवा अक्षय असं पडलेलं आहे. ओके. पण आता माझ्या डोक्यात प्रश्न आहे की ही श्रद्धा म्हणून जर मानत असू आपण, किंवा काही लोक अंधश्रद्धा, तर या दोन्ही प्रकारच्या लोकांनी कशा पद्धतीने हा दिवस घ्यावा? मुळात अंधश्रद्धा हा शब्दप्रयोगच चुकीचा असतो. अच्छा. म्हणजे गतानुगतिकपणे सगळे लोक अंधश्रद्धा म्हणतात. राईट. अगदी रामकृष्ण परमहंसांच्या किंवा स्वामी विवेकानंदांच्या शब्दात सांगायचं झालं, बर. हे शब्द रामकृष्ण वचनामृतात आलेले आहेत. बर. रामकृष्ण सांगतायत की श्रद्धा ही अंधच असते. श्रद्धा म्हणजे जिथे तुम्ही तुमचा विचार, तुमचा तर्क बाजूला ठेवता बरोबर. आणि ते पूर्ण सत्य आहे, वास्तव आहे अशी धारणा करता. श्रद्धा हे सत्य आहे, हे पूर्ण सत्य आहे, ही धारणा ठेवणं म्हणजे श्रद्धा आहे. हा, बरोबर. आपल्या मनापासून वाटलं पाहिजे ती गोष्ट की ती तशीच आहे म्हणून. पण ही धारणा आधी केलेल्या चिकित्सेतून, परीक्षेतून झालेली असावी. कोणीतरी सांगतंय म्हणून मानायची गरज नाही. हा, हा. कुठनं तरी कोणीतरी, आज काय झालंय सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये, बरोबर. मला पोस्ट आली की ते वास्तवच आहे. हा. व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीच्या सर्क्युलरमध्ये जे काही येतंय खरं. ते सगळं वास्तव आहे असं गृहीत धरलं जात आहे, बरोबर. त्याची शहानिशा केली जाते. केली जात नाही. बरोबर. म्हणजे मग ही पण एक अंधश्रद्धाच आहे ना. म्हणजे पुन्हा अंधश्रद्धा हा शब्दाला, पण ही मुळात श्रद्धा आहे. राईट. त्यामुळे आपल्या संस्कृतीमधली जी मानकं आहेत, अनेक वेगवेगळी मानकं आहेत, त्यातलाच एक भाग म्हणजे आपले सण, व्रत, उत्सव. बरोबर. त्यांच्या मागे श्रद्धा आहे का अंधश्रद्धा हा प्रश्नच अप्रस्तुत आहे. ओके. जेव्हा एक मोठा समाज हो. काही गोष्टी आचरण करतो, फॉलो करतो, तेव्हा तो त्यांच्या समाज जीवनाचा, नित्य जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. बरोबर. आणि त्यामध्ये त्याला खोटं किंवा खरं ठेवण्याचा नैतिक अधिकारच कोणाला नाहीये. हा, आणि त्याला परंपरेची जोड पण आहे. म्हणजे अर्थात अगदी कालच सुरू झाले आणि आज आपण त्याला असं संबोधतोय असाही प्रश्न येतो. ते तर्कसंगत आहे का नाही हा. याबद्दल प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे आहे. बरोबर आहे. पण ते चूक का बरोबर, ते पूर्णतः म्हणजे काय काल्पनिक आहे, कल्पित आहे, बरोबर. किंवा खोट्या कुठल्या तरी धारणेवर अवलंबून आहे असं मानायचं, असं म्हणायचं कारण नाही. ओके. एक समाज जेव्हा एक सण, एक व्रत किंवा एक पर्व साजरं करतो,
त्या पर्वामागे, त्या व्रतामागे अनेक वेगवेगळ्या धारणा ह्या एकत्रित झालेल्या असतात. त्यामुळे फक्त एवढाच इतिहास आहे, यामुळेच हे झालंय असं कधीही म्हणता येणार नाही. ज्ञानाच्या मर्यादा या कधीच घालता येत नाहीत, ते अनंत आहे. राईट. त्यामुळे आपण यातून हे झालं आणि हे खरं आहे, हे खोटं आहे, बरोबर. या चिकित्सेत न पडता ते कसं आहे, त्याचे संदर्भ काय सापडतात. हा, तेच माझा पुढचा प्रश्न होता की हे मुळात महाभारत किंवा पुराणांमध्ये याचा संदर्भ कुठे आपल्याला मिळतो का? सगळ्यात महत्त्वाचं काय, श्रुती स्मृती पुराणोक्त. यालाही कदाचित अनेकांचा आक्षेप असतो, बरं. पण आपण धर्माची चर्चा करतोय, Correct. त्यामुळे या धर्माच्या सगळ्या चिकित्सेमध्ये त्याला प्रामाण्य काय आहे, ओके. म्हणजे काहीतरी कुठल्या तरी ग्रंथात आधार आहे का, खरं. हा प्रश्न अगदी योग्य आहे. आणि त्याचं उत्तर असं बरं. की या अक्षय्य तृतीयेला मगाशी सांगितलं भविष्य पुराणाचा आधार आहे, पुराणांचा, पुराणोक्त धर्माचा आधार आहे, पण त्याही आधी आपल्याला अनेक संदर्भ मिळतात. बरं. मग रामायण आणि महाभारत हे आपले इतिहास ग्रंथ आहेत. खरं. त्यांना कोणी मायथॉलॉजी, मिथक असं म्हणत असतील तर म्हणत, बरोबर. पण आपल्या सर्वांच्या दृष्टीने हो. हा इतिहास आहे. आणि भावनेचा मुद्दा पण आहे आपल्या सर्वांचाच. अगदी त्या महाभारताचाच जन्म किंवा त्या जन्माची प्रक्रिया बरं. ही अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सुरू झाली असं मानलं जातं. हो. वेदव्यासांनी महाभारत रचायला कोणत्या दिवशी सुरुवात केली, तर अक्षय्य तृतीयेच्या दिवशी प्रारंभ झाला. अच्छा. आणि आपल्याला पुढची कथा माहितीच आहे की प्रत्यक्ष गणपती बाप्पा बरोबर. लिखाण करण्यासाठी समोर उपस्थित होते, खरं. आणि मग असं टप्प्याटप्प्यात हे लिखाण महाभारताचं पूर्ण केलं गेलं. आणि खरंच हा ज्ञानाचा अक्षय ठेवा हो. हो. महाभारताच्या रूपाने भारतालाच नव्हे तर पूर्ण मानवजातीला मिळाला. बरोबर. तो आजही आपण प्रमाण मानतो. खरं. तर ही एक गोष्ट झाली महाभारताच्या जन्माविषयी. बरं. पण पुन्हा मुद्दा हा राहतो की ही एक लोकधारणा आहे, लोककथा आहे की असं झालं, कोणी पाहिलं, तर त्याला समांतर आपल्याला असे अनेक संदर्भ मिळतात. बरं. पुराण, भविष्य पुराणाचा उल्लेख मी केलाच. हो. आता जेव्हा आपण अन्य काही पुराणांचे दाखले पाहतो तेव्हा भले अक्षय्य तृतीया हे नाव मिळणार नाही, पण वैशाख शुद्ध तृतीया बरं. या दिवसाचं महत्त्व, हो. त्याचं महात्म्य अनेक ठिकाणी अधोरेखित झालेलं आहे. ओके. आता त्याचं सगळ्यात उत्तम उदाहरण महाभारतातला अंतस्थ पुरावा पाहूया. बरं. महाभारतामध्ये एक कथा आहे जमदग्नी आणि रेणुकेची. ओके. जमदग्नी हे भृगु कुळातले एक महाश्रेष्ठ तपस्वी म्हणून मानले जातात. बरोबर. ते मंत्रद्रष्टे म्हणूनही ओळखले जातात. ओके. ऋग्वेदामध्ये त्यांची काही सूक्त आहेत. तर असे हे जमदग्नी ऋषी आणि त्यांची पत्नी रेणुका, या जमदग्नींचा एक अभ्यासाचा म्हणा जिव्हाळ्याचा विषय होता धनुर्वेद. ओके. आपले पूर्वसुरी, आपले ऋषी केवळ ज्ञानामध्येच पारंगत नव्हते, बरोबर. केवळ कला विद्या याच्यामध्ये गुंतलेले नव्हते, तर त्या विद्या, कला, ज्ञान याच्या कक्षा इतक्या विस्तृत होत्या. त्याच्यामध्ये क्षत्रवेद, क्षत्रविद्या म्हणजे क्षत्रिया संबंधित असणारी युद्धविद्या, खरं. ओके. हाही एक त्यातला विषय होता. आणि त्याला वाहिलेला वेद म्हणजे धनुर्वेद, बरं. याच्यामध्ये धनुष्यच केवळ कसं करावं, काय बाण असावेत एवढं नाही, तर सगळ्या शस्त्रास्त्रांविषयीचं मूलभूत ज्ञान हे त्याच्यामध्ये मांडलेलं होतं. बरोबर. तर या धनुर्वेदाचे हे एक फार मोठे पुनःप्रवर्तक बरं. जमदग्नी, म्हणून धनुर्वेदाला जामदग्न्य धनुर्वेद असंही ओळखलं जातं. अर्थात जमदग्नींचे पुत्र परशुराम त्यांनीही या धनुर्वेदाचं पुनःप्रवर्तन केलं, म्हणून त्यांच्या जामदग्न्य या पैतृक नावावरून याला जामदग्न्य धनुर्वेद म्हटलं गेलं, अशी एक दुसरी कल्पना आहे. राईट. तर मुद्दा असा की जमदग्नींनी धनुर्वेद पुन्हा प्रवर्तित करण्यासाठी हो. अनेक प्रकारचे प्रयोग केले. बरं. यातला एक प्रयोग म्हणजे ते वनामध्ये रोज धनुर्विद्येचा अभ्यास करायचे. वनामध्ये त्या राहणाऱ्या म्हणजे एक प्रकारे तापस जीवन जगणाऱ्या, त्यांच्याकडे काही फार संपत्ती होती, बरोबर. फार काही सामग्री होती असं म्हणता येणार नाही. राईट. तर ते त्या वेगवेगळ्या
दंडांपासून धनुष्य करून वेणूचे बाण करून बर. त्यांच्यावर अभ्यास करत. आता ते बाण मर्यादित असत. मग ते सोडलेले बाण पुन्हा आणण्याचं काम हो. जमदग्नींनी आपल्या प्रिय पत्नी रेणुकेला दिलं होतं. बर. आता झालं काय, वैशाखाचा मास होता. या वैशाख महिन्यामध्ये हा सगळा धनुरअभ्यास चाललेला आहे. बरं. बाण सोडतायत जमदग्नी आणि दूर जाऊन पडलेले ते बाण देवी रेणुका आपल्या हाताने वेचून निवडून घेऊन येत आहेत. बर. आणत असताना त्या वैशाखाचा महिना असल्यामुळे पूर्ण जमीन तापलेली आहे. सूर्याच्या उन्हाने तापाने ते सगळं वातावरण तप्त झालंय आणि त्याचा नाही म्हटलं तरी परिणाम त्या रेणुकेवर होतोय. बरोबर. रेणुका राजकन्या आहे. हो हो या एवढ्या कठोर तापस जीवनाशी नुकतीच तिची ओळख झाली. बरोबर आहे. त्यामुळे तिला त्रास होतोय. तिचे सुकुमार असे पाय त्या उन्हामुळे पोळून निघतायत. बर. त्यामुळे तिच्या जाण्यामध्ये जो वेग असायला हवा तो येत नाही. मिळत नाहीये. बरोबर. यांच्या बाण सोडण्याच्या प्रक्रियेला आता विलंब व्हायला लागला. बर. बाण सोडून झाल्यावर पुन्हा अभ्यास सुरू करण्यामध्ये वेळ जायला लागला. ओके. आणि जमदग्नींचा स्वभाव हा तापट आहे. म्हणून मराठीमध्ये एक वाक्प्रचार प्रसिद्ध आहे, जमदग्नींचा अवतार आहे, हा महाकोपी महाक्रोधी. बरोबर. तर त्यांना राग यायला लागला आणि राग आल्यावर त्यांनी जाब विचारला आपल्या पत्नीने, एवढा वेळ का लागतोय, एवढा विलंब का होतोय. राईट. त्यावर रेणुकेने उत्तर दिलं की पाय पोळतायत, हे सगळं वातावरण पहा. आणि हे पाहिल्यावर आता राग तर आलेला आहे, बरोबर आहे. त्याला कोणीतरी बळी पडणं स्वाभाविक आहे. असं होतं, मानवी स्वभाव आहे बरोबर आहे. की जे कारण आहे त्याच्यावर तो सगळा राग काढणं. करेक्ट. आणि ते होते महातपस्वी. हो सूर्यनारायणाच्या तापामुळे आपल्या पत्नीला त्रास होतोय, हो तिला बाण आणायला विलंब होतोय, याचा राग आता जमदग्नीने सूर्यावर काढायचं ठरवलं. बर. आणि त्यांनी एका अस्त्राचा मंत्र म्हणून तो साधासा वाटणारा बाण प्रत्यक्ष सूर्यनारायणावर रोखला. बापरे. आता झालं असं, जमदग्नींचं तप, त्यांचा प्रभाव सूर्यनारायणाला माहिती होता. आणि जरी बाण साधा असला तरी त्याच्यावरचं ज्याचं आवाहन केलं गेलंय ते अस्त्र अमोघ होतं. बर. हे ओळखून सूर्यनारायण एका वृद्ध विप्राच्या रूपात जमदग्नींसमोर उभा राहिला बर. आणि त्यांना रोखायला लागला. म्हणाला की जर आपण हा बाण सोडला हो आणि त्या अस्त्राचा प्रभाव पडला तर त्यामुळे केवळ सूर्याची नाही तर पूर्ण पृथ्वीची, पूर्ण जीवसृष्टीची हानी आहे. हो हो सूर्याला काही झालं, सूर्याची हानी ही केवळ सूर्याची हानी नाही आहे, तर या सगळ्या जीवसृष्टीची हानी त्यातनं होणार आहे. खरं. त्यामुळे आपण आपल्या अस्त्राचा उपसंहार करावा, बर. ही विनंती त्यांनी केली. जमदग्नींच्याही गोष्ट लक्षात आली हो आणि समोरची व्यक्ती ही कोणी साधी नसावी हे त्यांनी ताडलं. बरोबर. त्यांनी विचारलं आपण कोण, तर त्यावेळी सूर्यनारायणाने आपलं रूप प्रकट केलं. अच्छा. तेव्हा जमदग्नी म्हणाले, हे ठीक आहे, पण या जीवसृष्टीतल्या अनेक जीवांना तुझ्या तापाचा, तुझ्या उन्हाचा जो त्रास होतोय हो हो त्याचं काय, खरं. त्याच्या काहीतरी उपायादाखल हो तुला काही मार्ग आम्हाला दाखवावा लागेल. तेव्हा सूर्यनारायणाने जगातलं सगळ्यात पहिलं छत्र बर. आणि उपानह म्हणजे पादत्राणं, बर. चप्पल, ही जमदग्नींना प्रदान केली. हो म्हणजे आपण असं म्हणूया की हिंदू पुराण इतिहासानुसार बर. जगातल्या पहिल्या छत्र आणि चपलांचा शोध हा हा इथे लागला. सूर्यनारायणाने ते जमदग्नींना प्रदान केलं. ओके. आणि त्याच्याबरोबर एक करक, ज्याला आपण मराठीत करा म्हणतो, कमंडलू, पाण्याने भरलेला कलश किंवा घडा, हा देखील अर्पण केला. हवंय तहान लागू शकते. म्हणजे वैशाखाच्या उन्हापासून वाचण्यासाठी, रक्षण करण्यासाठी छत्र, पायाला ते ऊन बाधू नये, पाय पोळू नयेत यासाठी चप्पल, आणि तहान भागावी यासाठी उदकुंभ, बर. हे त्यांना प्रदान केलं. आणि तेव्हापासून हा शिरस्ता पडला, ही प्रथा पडली की अक्षय्य तृतीयेच्या दिवशी जे कोणी पथिक असतील, पांथस्थ असतील, प्रवासी, आता आजच्यासारखे पूर्वी वाहनातून प्रवास होत नसत, चालत लोक जात असत. बरोबर. मग या पथिकांना आपल्या घरी बोलावून
त्यांचं आदरातिथ्य करून विशेषत्वाने छत्री, बरोबर चप्पल, पादुका, पादत्राण जे काही असेल ते बरोबर. आणि उदकुंभ यांचं दान करावं. अच्छा. त्यामुळे अक्षय तृतीयेच्या धार्मिक विधीमध्ये या दानाचं महत्त्व सर्वाधिक आहे. ओके. मग त्याचे आजचे अवशेष काय, संदर्भ त्याचे काय? संदर्भ आज आता म्हणजे हल्ली छत्री कोणी बाळगत नाही, बरोबर. मग कॅप देणं, अच्छा. मग त्याचंही वितरण अनेक सामाजिक संस्था करत असतात बरोबर. किंवा अनेक ठिकाणी पाणपोया घातल्या जातात. अगदीच. हो. पाणपोयांचं प्रयोजन काय, तर रस्त्यात जाणाऱ्यांना जर तहान लागली, बरोबर. पाण्याची सोय आसपास नसेल तर थंड पिण्यायोग्य पाणी त्यांना पटकन उपलब्ध व्हावं यासाठी दान स्वरूपात या ठिकठिकाणी पाणपोया घातल्या जातात. खरं. आणि काही ठिकाणी चप्पल वाटणं, वस्त्र वाटणं किंवा उन्हाळ्याचा त्रास कमी करेल बरोबर. अशी प्रसाधनं वाटणं, मग त्याच्यात पन्ह असेल, सरबतं असतील वेगवेगळी, बरोबर. किंवा अगदी सनस्ट्रोकपासून संरक्षण करणारी औषधं, प्रथमोपचार हेही आज दिले जातात. राईट. तर हा त्या मूळ जमदग्नी कथेतून जे सांगितलं गेलेलं आहे त्याचा हा प्रभाव आहे, संदर्भ आहे. त्याचे हे आधुनिक अवशेष आहे. बरं. ओके. इंटरेस्टिंग आहे. म्हणजे ऐतिहासिक जेव्हा एखाद्या गोष्टीला संदर्भ मिळतात आणि त्याचा आजच्या काळाशी संदर्भ लागतो त्यावेळेला ते ओव्हरऑल योगायोग खूप इंटरेस्टिंग होऊन जातो तो. तर त्रेतायुग हा एक शब्द आपण बऱ्याच लोकांनी ऐकलाय. तर त्रेतायुगाचा या दिवसाशी काही संबंध आहे का? एकूण कालगणनेचा जर विचार केला, आणि त्रेतायुग म्हणजे ऍक्च्युली नक्की काय, हा पण एक आम्हाला पडलेला प्रश्न आहे. केवळ त्रेतायुगच नाही, चारही युगांची कल्पना काय ही इथे पाहायला लागेल. ओके. आपल्याकडे 4 युगांची गणना आहे. बरोबर. आपली जी कालगणना आहे बरं. तिचंही रूप इतकं विशाल आहे, आपल्या संस्कृतीतल्या त्या द्रष्ट्यांनी कधी छोटा मोठा विचार केलेलाच नाही आहे. हां हां. म्हणजे ही फार महत्त्वाची गोष्ट आहे, ती लक्षात येत नाही. बरोबर आहे. आपली विजन, आपली दृष्टी किती लांबचा विचार करू शकेल. आपण योजना आखताना सुद्धा पंचवार्षिक, दशवार्षिक ह्याच्या पलीकडे जात, खरं. अगदी डोक्यावरून पाणी 25 वर्षाचा आराखडा ठरवला बरोबर. की येत्या 25 वर्षात आम्हाला हे साध्य करायचं वगैरे वगैरे वगैरे. खरं. पण आपल्या ऋषींच्या डोळ्यासमोर काळाचा तो अनंत पट होता. बापरे. ते पाहताना सुद्धा 1-2 वर्ष नाही, युगानुयुग अशी ती कालगणना ते पाहत होते आणि ते सांगत होते. केवढा अभ्यास असेल त्यांचा. तर आपल्याकडे 4 युगाची, मग त्या युगांच्या पलीकडे मनवंतराच्या पलीकडे कल्प, अशा वेगवेगळ्या कल्पना, कालगणना सांगितलेल्या आहेत. अच्छा. मग त्यामध्ये 4 युग कोणती, तर सत्य किंवा कृत असं पहिल्या युगाला म्हटलंय, ओके. दुसऱ्या युगाला त्रेतायुग म्हटलंय, ओके. तिसऱ्या युगाला द्वापर युग म्हटलंय आणि चौथ्या आत्ता जे सुरू आहे त्या युगाला कलियुग असं म्हटलेलं आहे. बरोबर. आता अक्षय्य तृतीयेशी यातला नेमका कोणत्या युगाचा मुख्य संबंध आहे, तर अशी धारणा आहे, ओके. अक्षय्य तृतीया ही सत्य किंवा कृतयुगाचा प्रारंभ दिवस आहे, ना की त्रेता युगाचा. अच्छा. ओके. कृतयुगाचा म्हणजे आद्य युग ज्याला म्हटलं जातं त्याचा प्रारंभ या दिवशी. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी झाला. आता प्रश्न असा आहे की आपण मागच्या महिन्यात गुढीपाडवा साजरा केला, बरोबर आहे. तो कालचक्राचा, संवत्सर चक्राचा प्रारंभ दिवस म्हणून साजरा होतो. करेक्ट. मग ही गल्लत नाही का खरं. की जर कालगणनेमधलं पहिलं युग कृतयुग असेल, हो. त्याचा प्रारंभ दिवस म्हणून आपण म्हणतोय अक्षय तृतीया, हो. आणि कालचक्राचा, संवत्सर चक्राचा प्रारंभ म्हणतोय तो गुढीपाडवा. करेक्ट. तर त्याच्यामधला भेद असा आहे, ओके. गुढीपाडवा हा कल्पादी आहे. बरं. कल्पादी म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस, अच्छा. असे अनेक दिवस म्हणजे 30 कल्प आपल्याकडे मानलेली आहेत. बरं. तर त्या सगळ्या कल्पांचा आदी दिन म्हणून गुढीपाडवा आहे, त्याचं स्वतंत्र महत्त्व आहे. बरं. आणि युगादी, आता दक्षिणेमध्ये गुढीपाडव्यालाही युगादी असं म्हटलं जातं, बरं. पण मुख्यत्वे कृतयुगाचा प्रारंभ दिवस हां. म्हणून अक्षय तृतीयेला महत्त्व आहे. 4ही युगांचे प्रारंभ दिवस जे आहेत त्याला युगादी अशी संज्ञा वापरलेली आहे. खरं. अक्षय तृतीया हा एक दिवस आहे. असाच दुसरा दिवस म्हणजे कार्तिक शुद्ध नवमी, बरं. जो त्रेतायुगाचा प्रारंभ दिवस आहे, हो. त्यालाही युगादी असंच म्हटलेलं आहे, पण तो त्रेतायुगादी आहे. ओके. आणि गमतीचा भाग असा की जसं आपण या वैशाख शुद्ध तृतीयेला अक्षय तृतीया म्हणतो, बरोबर. तसंच त्या कार्तिकातल्या शुद्ध नवमीला हो. अक्षय्य नवमी असं म्हटलं जातं. बरोबर आहे. हो.
द्वापरयुगाचा प्रारंभ दिवस म्हणून भाद्रपद महिन्यातली कृष्ण त्रयोदशी हा दिवस मुख्य मानला जातो. आणि कलियुगाची प्रारंभ तिथी हा. कलियुगाआदी म्हणून माघ अमावास्या बर. किंवा काहींच्या मते माघ पौर्णिमा हा. हे 4 दिवस युगादी म्हणून साजरे केले जातात. त्यातला कृतयुगाचा प्रारंभ दिवस म्हणून अक्षय तृतीयेचं महत्त्व आहे. वा. तर असा हा कालगणनेचा विचार. बरोबर. याच्यामधला त्रेतायुग असा आपण प्रश्न विचारला तर धर्माची समाजातली स्थिती ही जसजशी क्षीण होत जाते राईट. त्या क्षीण होण्याच्या टप्प्यातला एक माइलस्टोन, बर. एक मैलाचा दगड म्हणजे त्रेतायुग. कल्पना अशी आहे की धर्म हा चतुष्पाद आहे, त्याला 4 पाय आहेत बर. आणि त्याचा एक एक पाय हा एक एक युगामध्ये क्षीण होतो. बर. ओके. म्हणजे दुर्बळ होतो म्हणा किंवा अधू अपंग होतो. मग त्यातला एक पाय जेव्हा 4 पायापैकी क्षीण झाला बरोबर. तेव्हा त्रेतायुग सुरू झालं. म्हणून उरले किती पाय तर 3, त्रेता. त्रेता. बरोबर आहे. तिसरं युग आहे द्वापरयुग. द्वापरयुग येता येता त्याचे क्षीण झालेल्या पायांची संख्या झाली 2. बर. बरोबर आहे. म्हणून आता 4पैकी उरले किती 2 म्हणून द्वापर. अच्छा. आणि कलियुग येता येता 3 पाय क्षीण झाले, एकमेव पाय त्याचा उरला. उरला. बरोबर. कलियुगातला एकमेव धर्माचा उरलेला पाय म्हणजे दान आहे. अच्छा. आणि म्हणून अक्षय तृतीयेला दानाचं महत्व महत्व सर्वाधिक. सर्वाधिक आहे. म्हणजे तो पण थोडासा डिटेलमध्ये आम्हाला तुम्ही समजावून सांगितलं तर छान वाटेल. अक्षय तृतीयेला प्रत्येक दिवसाचं म्हणजे आपल्याकडे जे वेगवेगळे सण आहेत, हो. एखाद्या सणाला एखाद्या उत्सवाच्या व्रताच्या दिवशी पूजेला महत्त्व अधिक आहे बरोबर आहे. किंवा काही दिवशी हवनाचं यज्ञाचं महत्त्व अधिक असतं. खरं. तसं काही दिवशी हे दानाचं महत्त्व सर्वाधिक आहे. बर. तसं म्हटलं तर सगळ्याच पर्वणींवर व्रत, पूजा, यज्ञ, जप, दान हे सगळं करावं. बरोबर आहे. पण त्यातल्या त्यात अक्षय्य तृतीयेला केलेलं दान हे अक्षय होणार आहे. हा. हा. जे तुम्ही दिलं हो. म्हणजे हिंदी पिक्चरमध्ये कायम एक ओळ भिकाऱ्याच्या तोंडी दाखवली जाते. राईट. गरीबों की सुनो वो तुम्हारी सुनेगा, बरोबर. तुम 1 पैसा दोगे वो 1 लाख देगा. बरोबर आहे. म्हणजे तुम्ही जे देताय त्याच्या अनंत पटीने ते विश्व, तो विश्वंभर परमात्मा हो. तुम्हाला परत देत असतो. करेक्ट. अनंत हस्ते कमलावराने देता किती घेशील 2 कराने. हा. तो अनंत हस्ताने देतोय. करेक्ट. पण तो द्यायच्या आधी तुमच्याकडून देण्याची प्रक्रिया सुरू व्हायला हवी ना. अगदीच अगदीच. तुम्ही आधी काहीतरी समर्पण केलं पाहिजे, व्हायला पाहिजे. तुमच्याकडून सुरुवात व्हायला पाहिजे. सुरुवात व्हायला पाहिजे. त्यामुळे या दिवशी जे काही दान केलं जातंय ते अक्षय राहील. Right. त्या दानातून मिळणारं पुण्य हा. किंवा त्या दानाचा मिळणारा प्रसाद. आता भगवद्गीतेमध्ये ओके. हे राजस आणि तामस कोटीतलं दान सांगितलंय बर. की जे दिल्यावर याचा यत्तु प्रत्युपकारार्थम फलमुद्दिश्य वा पुन्हा. बर. एखाद्याने तुम्हाला मदत केली आहे हो. आणि त्याची परतफेड म्हणून त्याला तुम्ही दान केलं हा. हा. तर ते राजस दान आहे. बर. किंवा फलम उद्दिश्य वा पुन्हा, किंवा मी हे आत्ता 1 रुपया देतोय आणि त्या बदल्यात देवाने मला 1000 रुपये द्यावे अशी अपेक्षा ठेवून जरी दिलं तरी ते राजसदान आहे. अच्छा. बरोबर. त्यामुळे खरं दान, सात्विक दान हे कसं आहे, निरपेक्ष होऊन हा. याच्यातून मला काहीही मिळवायचं नाहीये. बरोबर. मी या विश्वाचं, मी या समाजाचं काहीतरी देणं लागतोय, खरं. या भावनेतून आपली समिधा त्या विशाल यज्ञामध्ये अर्पण करणं बरोबर आहे. आणि त्या बदल्यात कशाचीही अपेक्षा न ठेवणं, करेक्ट. हा खरा दानाचा गर्भितार्थ आहे. आणि त्या पद्धतीने, त्या धारणेने ते दान होणं अत्यंत आवश्यक आहे. हा. मनात अजिबात त्यातली भावना सात्विक पाहिजे, जेणेकरून मला त्यातून काही अपेक्षा न ठेवता जर मिळणारं दान असेल, करणारं दान असेल आपण, तर त्याच्यात मिळणारं पुण्य ही अक्षय आपल्या सतत पाठीशी आपल्या राहू शकेल. ते राहील खरं. पण त्याची अपेक्षा नको. बरोबर आहे. हे म्हणजे अगदीच महत्वाचं आहे. ही जी सीमारेषा आहे ती अगदी सटल आहे, अगदी सूक्ष्म आहे. बरोबर आहे. अपेक्षा न ठेवता जे कराल, विश्व, तो विश्वंभर परमात्मा त्याची नोंद ठेवायला बसलाय. तुम्ही केलेलं काहीही तो फुकट जाऊ देणार नाही, ते क्षीण होऊ देणार नाही. बरोबर. आपण जेव्हा म्हणतो वरचा बघतो आणि तो नोट करून ठेवतोय, त्याच पद्धतीने हे आपल्या ह्याच्यात लिहिलं जातं.
त्यामुळे मग जे तुम्ही दान करणार आहात, मग दान कसलं कसलं करू शकता. मग ज्याची इच्छा आहे, बरोबर. ज्याला जे नकोय त्याला ते दामटवून देणं. म्हणजे समोरच्याला पाणी नकोय, नाही नाही तू पाणी घे, हे जलदान नाहीये. बरोबर. जो खरंच तहानलेला आहे त्याला त्याच्या तहानेच्या वेळी, त्याच्या गरजेच्या वेळी ती वस्तू देणं. खरंय. अपात्र व्यक्ती नाही ना, याची आधी खबरदारी घ्यायला पाहिजे. हो. याचं सर्वसामान्यपणे अर्थ असा घेतला जातो हा. की रस्त्यावर, सिग्नलवर, देवळाच्या बाहेर जे भिकारी बसलेले असतात त्यांना वस्तू वाटणं, बर. त्यांना काही देणं म्हणजे दान, असं हल्ली समजलं जातं. पण खरं तर ते गरजू व्यक्तीला गरजू देशे कालेच पात्रेच यद्दानम सात्विकम स्मृतम, गीतेतला संदर्भ आहे. बर. देश, काल आणि पात्र ओके. या 3 गोष्टींचा विचार व्हायला हवा. आपण ज्या प्रांतात, ज्या प्रदेशात आहोत हो. त्याला साजेसं हे हवं. दुसरं, ज्याला देतोय तो पात्र आहे का. हो. म्हणजे एखादी व्यक्ती भिकाऱ्याचं रूप घेऊन रस्त्यावर सिग्नलला पैसे मागायला आली आणि तुम्ही त्याच्या हातावर 100ची नोट टेकवली, तर हे दान झालं का. तो खरंच पात्र आहे का, तो खरंच गरजू आहे का, हे कोण बघणार. आपणच ठरवायला पाहिजे त्या आधी. हां. तर बरेच वेळा असं होतं की भिकारी आहे म्हटल्यावर त्याच्या हातावर ठेवलं जातं, पण त्यातून पुढे त्या दिलेल्या पैशाचा उपयोग कशासाठी होतोय. बरोबर. तो जर व्यसनांसाठी केला जात असला, तो जर गुन्हेगारी प्रवृत्ती वाढवण्यासाठी केला जात असला, बरोबर. तर ते दान नाहीये. सात्विक दान ते होऊ शकत नाहीये. त्यामुळे जिथे खरंच त्याचा सदुपयोग होणार आहे, बरोबर, त्याला खरंच तहान भूक लागली आहे का, खरंच त्याला आत्ता गरज आहे का, याचा आता प्रश्न दुसरा पडेल. म्हणजे काय, आम्ही लगेच त्याच्यावर रिसर्च करायचा का, हा कुठे जातोय, त्याच्या मागे आपलं काम सोडून जायचं का, असं नाही. पण समोरची मागणारी व्यक्ती बरोबर, ही पात्र आहे का नाही हे खरं तर प्रत्येकाला त्याच्या नजरेत, हो, त्याचा चेहरा बघितला, त्याचे देहबोली पाहिली बरोबर, की हा अंदाज येत असतो. खरंय. त्यावरून ठरवावं. अगदीच. आणि दुसरं, जिथे शक्य आहे एखाद्या खरंच समाजसेवी संस्थेला तुम्ही देऊ शकता. हो. काम जिथे चाललेलं आहे, खरं काम, हो. तिथे तुम्ही देऊ शकता. विचारपूर्वक हे देणं म्हणजे पात्र व्यक्तीला देणं, पात्र संस्थेला देणं हे गरजेचं आहे. आणि तिसरं, काल, तुम्ही कोणत्या वेळी देताय. बर. काळ याचे 2 अर्थ आहेत. एक, त्याच्या गरजेची ती वेळ आहे का. हो, खरंय. भुके लिया अन्न द्यावे पात्र न विचारून, असं तुकोबांनी सांगितलंय. हो, हो. म्हणजे भुकेलेल्याला अन्न देताना तो पात्र आहे का नाही, तो चांगला माणूस आहे का वाईट माणूस आहे, हे बघून द्यायची गरज नाही. तो भुकेलेला आहे, हीच त्याची सगळ्यात मोठी ॲबिलिटी आहे, हीच पात्रता आहे, दानाची निकष आहेत. बरोबर. त्यामुळे गरजेच्या वेळी देणं, मला आत्ता भूक लागली आहे त्यावेळी देणं, आणि भूक मेल्यावर कधीतरी आणून पंचपक्वान्नांचं ताट समोर ठेवणं, ते 2 मध्ये याला वेळ म्हटलंय, काळ म्हटलंय. अच्छा. आणि दुसरं, चांगल्या दिवशी म्हणजे अक्षय तृतीया, गुढीपाडवा अशा दिवशी दान करणं. तुम्ही कोणत्या वेळी, कोणत्या काळी दान करताय हो, याचंही तितकंच महत्त्व आहे. अगदीच. त्या दृष्टीनेही हे दान महत्वाचं आहे. महत्त्वाचं आहे. करेक्ट. अक्षय तृतीयेच्या दिवशी कुठल्या पद्धतीचे विधी नक्की केले जातात किंवा केले जावेत याविषयी काही तुम्ही सांगू शकाल का. आता या विधींची 3 भागात जर आपण विभागणी केली, बर. एक पूजा या स्वरूपातले विधी, खरं. मग वेगवेगळ्या देवतांची, इष्टदेवतांची पूजा या दिवशी केली जाते. मग काहींकडे सत्यनारायण असतो राईट. किंवा सत्यविनायक, सत्यांबा अशी व्रतं केली जातात. ओके. याच दिवशी महाराष्ट्रामध्ये चैत्रगौरी व्रताचा समारोप असतो. चैत्रगौरी नावाचं व्रत केलं जातं. चैत्र शुद्ध तृतीयेला गौरी तृतीया असंही म्हटलं जातं. का तर शिवाची जी शक्ती आहे, हो, सगळ्या सौभाग्यवतींचा जो सर्वोच्च आदर्श आहे, ती सौभाग्यदायिनी गौरी जी अन्नपूर्णा रूपामध्ये पूजली जाते, तिला किंवा गौरी शंकर या दोघांना झोपाळ्यात बसवलं जातं. बर. तो दोलोत्सव महिनाभर साजरा होत असतो. चैत्र शुद्ध तृतीया ते वैशाख शुद्ध तृतीया, त्या दोलोत्सवाचा समारोप हा अक्षय तृतीयेला होतो. त्यामुळे या दिवशी महाराष्ट्रामध्ये साधारण घराघरात आंब्याची डाळ,
बरोबर. पन्ह असं करून हळदी कुंकवाचे कार्यक्रम होतात. हाही एक प्रकारे पूजेचाच प्रकार आहे. बर देवीची आणि देवी स्वरूप असणाऱ्या स्त्रियांची पूजा, कुमारिकांची पूजा हा एक विधी आहे. अच्छा. तसंच भगवान विष्णूची पूजा या दिवशी केली जाते. भगवान विष्णूंचे जे 6वे अवतार बर भगवान परशुराम, हो. त्यांचा हा जन्मोत्सवाचा दिवस आहे, जयंती आहे. आता त्यात पुन्हा एक वाद घातला जातो की जयंती म्हणावी तर ती मेलेल्या व्यक्तीची साजरी करतात. हा एक गैरसमज आहे. बर चिरंजीव असणारी 7 व्यक्तिमत्व पुराणात सांगितली आहेत. अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमांश्च विभीषणः कृपश्च परशुरामश्च सप्तैते चिरजीविनः. त्यातल्या परशुरामांचा आज हा जन्मोत्सव आहे. त्यामुळे जयंती म्हणा, जन्मोत्सव म्हणा. तर अक्षय तृतीया या दिवशी भगवान विष्णूंची आणि त्यांच्या परशुराम रूपाची पूजा केली जाते. विशेषतः प्रदोष काळी म्हणजे तिन्ही सांज आपण ज्याला म्हणतो त्यावेळी परशुरामांचा जन्म झाला अशी कथा आहे. रोहिणी नक्षत्र, हो. बुधवार बर. आणि अक्षय तृतीया हा अतिशय चांगला योग मानला जातो आणि जो योगायोगाने यावर्षी येतोय. काय यावर्षीची अक्षय तृतीया हा उत्सव बुधवारी येतोय बरोबर. आणि रोहिणी नक्षत्र आहे त्या दिवशी. त्यामुळे ही विशेष पर्वणी सगळ्यांनी जरूर लक्षात ठेवावी. बरोबर. आणि या दिवशी म्हणजे आता परशुराम जन्माचा कालावधी हा खरं तर आदल्या दिवशी जातोय, कारण प्रदोष काल व्यापिनी तृतीया ही आदल्याही दिवशी आहे. ओके. पण बुधवारी अक्षय तृतीयेचा दिवस आहे, त्या दिवशीही ही पूजा करायला हरकत नाही. वा. तर विष्णू पूजा केली जाते, गौरी शंकराची पूजा केली जाते, अशा वेगवेगळ्या पूजा केल्या जातात. तसंच दान हा दुसरा मुख्य विधी आहे. बरोबर आहे. मग या दिवशी विविध उपयुक्त वस्तूंचं किंवा ज्याच्यातून ग्रीष्म ऋतूचा प्रभाव कमी करता येतील अशी प्रसाधनं, उन्हाळ्याचा त्रास कमी होईल याची दानं केली जातात. हा दुसरा पूजा, दान. आणि तिसरा आहे श्राद्ध. बर या दिवशी आपल्या पितरांच्या तृप्तीसाठी श्राद्ध केलं जातं. बर बरेच वेळा हे श्राद्ध अपिंडक म्हणजे पिंडदान रहित असंही करण्याचा प्रघात आहे. काही ठिकाणी पिंडदान करण्याचाही प्रघात आहे. पण आपल्या पितरांच्या तृप्तीसाठी, शांतीसाठी या दिवशी जरूर श्राद्ध करावं. जलांजली, तर्पण हेही विधी केले जाऊ शकतात. बर तर अशा प्रकारे अक्षय तृतीया साजरी केली जाऊ शकते. दान जसं करतो आपण तसंच या दिवशी दागिने, कपडे किंवा अशा वेगवेगळ्या वस्तू विकत घेणे हाही एक योग आहे का त्या दिवशीचा चांगला? याच्या मागचं कारण म्हणजे 3.5 मुहूर्ताची संकल्पना. बर महाराष्ट्रामध्ये आम्हाला 3.5 मुळात- मुहूर्त. हा आम्हाला मुळात 3.5 आणि अर्धा किंवा 1 या मुहूर्ताचं महत्व किंवा त्याचा संदर्भ काहीतरी सांगा ना. आपल्याकडे 3.5 म्हणजे मराठीत, जुन्या मराठीत औट घटकेचा राजा. बर औट म्हणजे पावकी, निमकी, हो, औटकी औटकी, right. असं ऐकलं असेल. करेक्ट. तर औट असा शब्द पूर्वी वापरला जायचा. बर ही कल्पना मूळच्या ओंकाराशी संबंधित आहे. बरं. ओंकाराच्या 3.5 मात्रा आहेत, हो. अ, उ, म आणि अर्धमात्रा. हा हो. त्या ओंकारापासून सगळं विश्व उत्पन्न झालंय. वा. त्यामुळे त्या ओंकाराशीच ही 3.5 मात्रांची कल्पना संवादी आहे. बर याच्यातून अगदी शक्तिपीठांची चर्चा केली बरोबर. तर महाराष्ट्रामध्ये 3.5 शक्तिपीठ आहेत. बरोबर. ओंकाराच्या 3.5 या मात्रांच्या संकल्पनेवर. बरोबर. पेशवाईत 3.5 शाणे आहेत, बरं. तसे हे 3.5 मुहूर्त आहेत. बर हो. मग 3.5 मुहूर्तापैकी 3 पूर्ण मुहूर्त आणि 1 अर्धा मुहूर्त. ओके. मग ते कोणते कोणते? तर गुढीपाडवा बरोबर. हा पूर्ण मुहूर्त आहे. करेक्ट. तसंच अक्षय्य तृतीया हा एक पूर्ण मुहूर्त आहे. बर तिसरा दसरा, ज्याला आपण विजयादशमी म्हणून ओळखतो, बरोबर. अश्विन शुद्ध दशमी, करेक्ट. हा तिसरा पूर्ण मुहूर्त आहे. आणि अर्ध मुहूर्त म्हणून मानला जातो तो दिवाळी पाडवा, अर्थात कार्तिक शुद्ध प्रतिपदा, बलिप्रतिपदा. बर ओके. हे सगळे दिवस शुभ कार्यांसाठी प्रशस्त मानले जातात. अगदी. मग बरेच वेळा लग्न मुंज या हे करण्यासाठी, या संस्कारांसाठी हे प्रशस्त मानतात. बरोबर. पण खरं तर गतानुगतिकपणे या संस्कारांच्या बाबतीत हे मुहूर्त घेणं तितकंसं योग्य नाही. बर प्रत्येकाच्या पत्रिकेनुसार हो. तो काढला गेला पाहिजे. तो मुहूर्त काढला गेला पाहिजे. बरोबर. लाभतो का नाही हा सगळा विचार तिथे करणं अपेक्षित आहे. अगदीच. पण दुसरी चांगली, ज्याला लोकांची भरभराट, हो. समृद्धी याच्याशी जोडून पाहिलं जातं त्या गोष्टी, हो. म्हणजे मग वाहनं,
बरोबर. घर, वास्तू, हो. दुकान खरेदी, दुकानाचा प्रारंभ, आपल्या व्यवसायाचा प्रारंभ, बरोबर. या सगळ्या गोष्टी ज्या मुळात त्याच्या मानवाच्या समृद्धीशी संबंधित आहेत, बरोबर आहे. त्या सगळ्या या दिवशी जर केल्या तर भरभराटीशी त्यातून येणारी भरभराट, त्यातून येणारी समृद्धी बरोबर. ही अक्षय होईल, अनंत काळ टिकेल. अनंत काळ टिकेल. ही भावना त्याच्यामागे जोडलेली आहे. वा. अर्थात शास्त्राद रूढीर गरीयसी, बर. शास्त्राधारापेक्षा ही एक रूढी, प्रथा झालेली आहे. बरोबर. या दिवशी जे केलंय ते अक्षय व्हावं, मग आम्ही व्यवसाय सुरू करतो. आमचा धंदा, आमचा व्यवसाय, त्यातली बरकत बरोबर. ही कायम व्हावी, अक्षय व्हावी, हा. हीच दृष्टी त्याच्या मागे आहे. बरोबर. मग त्याच्यात अगदी सोनं खरेदी, वाहन खरेदी, जमीन खरेदी हाही भाग म्हणता येईल, बरोबर. की जे आम्ही घेतोय ते कायमस्वरूपी आमच्याकडे राहावं, टिकावं, त्याचा आनंद आम्हाला कायमस्वरूपी घेता यावा, बरोबर. हीच त्यामागची दृष्टी. तुम्ही वेगवेगळ्या लोकांमध्ये जाऊन सामाजिक किंवा अशा विषयाची भरपूर कीर्तनं करता, प्रवचनं करता. तर या कीर्तन किंवा प्रवचन करताना तुम्हाला अशा अक्षय तृतीयाबद्दल असे काही प्रश्न लोकांच्या मनातले विचारलेत का, पडलेत का त्यांना काही? त्याबद्दल आम्हाला काही सांगू शकता का? प्रश्न तर उदंड असतात, सुरूच असतात. खरंय. पण त्यातल्या त्यात अक्षय तृतीयेचा एक किस्सा सांगायचा झाला म्हणजे, हल्ली काय आहे, हे सगळं इन्फॉर्मेशन आणि टेक्नॉलॉजीचं युग आहे. खरंय. खरंय. हो. त्यामुळे बरेच वेळा जसं डॉक्टरकडे जाताना लोक गुगल करून जातात, तसं बुवाचं ऐकायला जाताना सुद्धा हा. गुगल करणं अच्छा. हा एक ट्रेंड झालाय. बर. त्यामुळे मग अक्षय तृतीया म्हटल्यावर गुगल की व्हॉट इज अक्षय तृतीया असं टाकलं की मग काय 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 येतं. खरं. यातला बराचसा डेटा, बऱ्याचशा गोष्टी हो. या पुन्हा अक्षय ह्या शब्दावर फिरत असतात. बर. म्हणजे एक उदाहरण द्यायचं झालं तर महाभारतामध्ये अक्षय पात्राचा एक उल्लेख आहे. बरोबर. म्हणजे सूर्यनारायणाने युधिष्ठिराला एक असं पात्र दिलं हो. की ज्याच्यामधलं अन्न अक्षय राहील. आणि मग पुढची गोष्ट आहे की दुर्वासांना दुर्योधनाने असं समजावून सांगून पाठवलं की दुपारनंतर जा, माझ्या भावालाही तुमच्या सेवेची संधी मिळू दे, वगैरे वगैरे. आणि मग कृष्णाने आयत्या वेळी येऊन मदत केली, ते भाजीचं पान खाऊन तृप्त केलं दुर्वासांना वगैरे. आता याचा अक्षय तृतीयेशी काही संबंध आहे का? किंवा मग द्रौपदीला जे वस्त्र रूपात परमात्म्याने तिची लाज राखली, ही देखील एक कथा आहे. मग लोकांना असं वाटायला लागतं नंतर की हे सगळं अक्षय तृतीयेच्या दिवशी घडलं असावं. बर. किंवा सुदामा आणि कृष्णाची कथा, हो. अशा सगळ्या कथा ज्याच्यामध्ये कुठेतरी काहीतरी त्या भक्ताने म्हणा, त्या व्यक्तीने म्हणा, देवाला थोडं काहीतरी अर्पण केलंय आणि त्या बदल्यात देवाने अक्षरशः अमाप त्याला मदत केली. बरोबर. याच्याशी या अक्षय संकल्पनेला जोडून मग हे सगळं अक्षय तृतीयेलाच घडलं. ज्या गोष्टी अक्षय राहिलेल्या आहेत त्यावेळेला त्या गोष्टी त्याचा संबंध दाखवला जातो. मग यातून मिथक तयार होता. खरंय. मुळात तो इतिहास आहे. हो. पण मग अक्षय तृतीयेशी त्याचा काहीतरी संबंध दाखवता आला पाहिजे. यातून मग अशा वेगवेगळ्या कथा या जनमानसामध्ये तयार व्हायला लागतात. याला आधार इतिहासाचा नसतो. खरंय. महाभारतात असं कुठे म्हटलंय का की या दिवशी अक्षय पात्र मिळालं किंवा या दिवशी तो चमत्कार घडला? पण अक्षय ही संकल्पना समान आहे म्हटल्यावर लगेच जनमानस त्याचा आणि त्याचा संबंध जोडतं. बरोबर. आणि मग गुगल या कथांनी समृद्ध व्हायला लागतं. आणि मग काही दिवसांनी अशी वेळ येते, ती कथा, तो प्रसंग म्हणजेच अक्षय तृतीया, त्याच्यासाठीच अक्षय तृतीया सुरू झाली, असेही काही काही लोकांचे समज, गैरसमज घडत किंवा बिघडत जातात. मग हे याच्यात नाही, मग हे सगळं खोटं आहे किंवा हे सगळं कल्पित आहे असं म्हणण्याकडेही कल व्हायला लागतं. तर या सगळ्या मिथकांच्या कचाट्यातून या गोष्टी सोडवल्या पाहिजेत. बरोबर. पुन्हा विवेक हाच एक मोठा विवेक आपला जागृत असला पाहिजे. आणि त्या दिवशी काय करायचंय, बरोबर, हे महत्वाचं आहे. दान करणं, सत्कर्म करणं, परोपकार करणं, हा या सगळ्या मागचा मूळ उद्देश आहे. खरं. कोणत्याही दिवशी करा, तुम्ही जर सच्शील वृत्तीने त्याला मदत व्हावी, आपला स्वार्थ बाजूला ठेवून मदत केलीत, बरोबर,
तर त्यातूनच खरी अक्षय तृतीया रोज साजरी करता येणार आहे. अगदी त्यासाठी कॅलेंडर बघायची गरज नाही. बरोबर पण कुठेतरी जनमानसाला एक प्रलोभन, एक बरोबर आमिष प्रवृत्त केलं पाहिजे ती गोष्ट प्रवृत्तीसाठी करायला. आवश्यक असतं. बरोबर आहे. प्रवृत्ती ही तेव्हा होते जेव्हा मला त्यातून काहीतरी मिळणार आहे. ही सामान्य व्यक्तीची घडण आहे, बरोबर पण ती तितकीच आवश्यक आहे. आणि धर्म हा समाज आणि व्यक्ती दोघांचाही विचार करत असतो. हो त्यामुळे अशा व्रतांचं पर्वांचं आयोजन हे धर्मदृष्टीने जेव्हा केलं जातं, आज आपण समाजामध्ये अनेक डेज निष्कारण साजरे करतोय. खरं हा, फ्रेंडशिप डे असेल, व्हॅलेंटाईन्स डे असेल, माझं असं म्हणणं नाही ते चुकीचं आहे. बरोबर पण या सगळ्याला आवश्यकता काय? कुठेतरी माझी फ्रेंडशिप निभावण्यात मी कमी पडतोय, मग किमान वर्षातला एक दिवस तरी साजरा करा. डेडिकेटेडली त्या गोष्टी करण्यासाठी म्हणून तो दिवस साजरा करण्याचं महत्व वेगळं महत्व आहे. आहे. त्याच्यामुळे तसंच अक्षय तृतीया, अगदीच जे पूजा दान सत्कर्म करायचंय ते रोजच केलं पाहिजे. अगदीच पण रोज ज्यांना जमत नाही हो त्यांच्यासाठी किमान 365 दिवसातला हा एक दिवस आहे खरं. की ज्या दिवशी या गोष्टी जर केल्यास तर त्या अक्षय होतील. त्यामुळे तुम्हाला जास्त फायदा त्याचा मिळू शकेल आणि जास्त फायदा जिथं होतो तिथं अगदीच लोक आपसुकपणे ती गोष्ट त्यांच्याकडून केली जाते. केली जाते. त्याच्यामुळे अक्षय तृतीयेचं महत्त्व हे अगदी सोप्या भाषेत त्याचा ऐतिहासिक संदर्भ, त्याचा कुठले विधी केले जावेत किंवा अक्षय तृतीया या दिवसाबद्दलचं एकूणच महत्त्व तुम्ही समजावून खूप अगदी सोप्या भाषेत सांगितलं. त्याबद्दल समृद्ध हो याकडून तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. तर आजचा अक्षय तृतीयेचा एपिसोड तुम्हाला सगळ्यांना कसा वाटला हे नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, तुमच्या ओळखीत सगळ्यांना पाठवा. आपल्या सणाचं महत्त्व प्रत्येकाला कळव हीच आमची अपेक्षा आहे. तर बिग क्लायमॅक्स स्टुडिओच्या या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि अक्षय तृतीयेच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.